नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। कोडामाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर, शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नंदुरबार तालुक्यातील कोडामाडी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त संविधान आर्मी भीम जन्मोत्सव समिती व भीम शक्ती ग्रुप मित्रमंडळ यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय खोंडामडी यांच्या सहकार्याने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात शेकडो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। खोंडामडी गावातील ग्रामस्थांच्या या उपक्रमाला मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमासाठी उपस्थित वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यामध्ये डॉक्टर संजय गावित, वैद्यकीय अधीक्षक एम.एस. आर्थो, डॉक्टर स्वप्नील पवार, वैद्यकीय अधिकारी आरती जाधव, मुख्य अधिपरिचारिका पायल चव्हाण, अधिपरिचारिका ललित तावडे, समुपदेशक अजित शेख, स्वच्छता सेवक मुकादम, सुशील बोरशे, स्वच्छता सेवक आणि योगेश बागुल सफाई कामगार यांचा समावेश होता। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय गावित यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य तपासणीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। शिबिराद्वारे उपचारासाठी आलेल्या सर्व नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली। त्याबद्दल मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच संविधान आर्मीचे उत्तर महाराष्ट्र महामंत्री आणि भीम शक्ती ग्रुप मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आकाश जावरे यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले। तसेच उपस्थित नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। कॅन्सरपासून सोडू शकतो। सगळ्यांना विनंती आहे की जे आजूबाजूला आपले जवळचे आहे त्यांना सांगा आणि सरकारी दवाखान्यामध्ये ग्रामीण रुग्णालय मोफत आणि कधीही यात आपले शब्द मांडले। आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण आज आयोजित केलेलं हे मोफत आरोग्य शिबिर आहे। त्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी सर यांनी वेळा काढून तिथे उपस्थित लावली, त्या बाबतीत मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच भीम शक्ती युवक मित्रमंडळ यांच्याकडून हे शिबिर आणि यांच्या योगदानाने यांच्यामार्फत ग्रामीण रुग्णालय खोंडामडी यांच्यामार्फत हे शिबिर आज पार पाडण्यात येतं आहे आणि तरी सर्वांनी त्या शिबिराचा पूर्णपणे लाभ घ्यावा अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती आणि सर्वांचे अजून एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय श्री राम। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।